तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची संबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. गोड असा अभंग आज या कीर्तन निरूपण करता मी निवडलेला आहे. संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून या विश्वामधील जे काही संत आहेत, जे काही साधू आहेत, त्या संतांची काही अंतरंग लक्षणं या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काहीच बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं अत्यंत अगत्याचं आहे. आज आपल्या या पुण्य पवित्र पावन मोजे निळा नगरीमध्ये ग्रामदैवत भगवान श्री भोलेनाथाच्या, भगवान श्री हनुमंतरायाच्या पवित्र पावन दरबारामध्ये, भूमीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, मोजे निळा गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या आशीर्वादाने, गावातील सर्व भजनी मंडळीच्या सहकार्याने, गावातील सर्व आमच्या माता भगिनी आणि विशेष करून गावातील आमच्या सर्व नवयुवक तरुण मित्र बांधवाच्या प्रयत्नातून आजचा हा एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम निमित्तानं आहे. उपस्थित सर्व ग्रामस्थ, भाविक, श्रोते, सज्जन, टाळकरी, गायक, वादक, महाराज मंडळी आपणा सर्वांना ज्ञात आहे. आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम ज्यांच्या कृपा आशीर्वादाने, ते म्हणजे महान भगवत भक्त श्री जमनाथदासजी बाबा यांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य संत श्री नागोरो बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या परिसराचं श्रद्धास्थान आणि आपल्या परिसरातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आदराने नतमस्तक व्हावंसं वाटतं, असे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महामंडलेश्वर 1008 स्वामी श्री जीवनदासजी बाबा यांच्या संकल्पनेतून कीर्तन महोत्सव आणि भव्य महाप्रसादाचं आयोजन गेली अनेक परिसरामध्ये बाबांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या गावामध्ये हा महोत्सव कीर्तनाच्या माध्यमातून समापन होतो आहे. आणि तोच योगायोग आपल्या या निळा गावामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आणि बाबाच्या संकल्पनेतून आणि गावातील सर्व आमच्या तरुण मंडळीच्या माध्यमातून एक वारकरी संप्रदाय कीर्तन सेवा आणि भव्य महाप्रसाद भंडारा याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आज ही कीर्तनाची सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, गावातील सर्व आमच्या टाळकरी भजनी मंडळीच्या वतीनं, आमचे सर्व आदरणीय वंदनीय जिवलक स्नेही मंडळीच्या वतीनं हे मला दिलेलं निमंत्रण, त्याच्यामध्ये आमचे रमेशराव टेलर असतील, आमचे विश्वनाथदाजी असतील, आमचे आदरणीय आदी करून सर असतील, जोगदंड सर असतील, आदी करून या सगळ्या मंडळीच्या वतीनं मला दिलेलं हे छोटंसं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित आपल्या गावातील सर्व टाळकरी, वारकरी, महाराज मंडळी आणि बाहेरून आपले उपस्थित असलेले आपल्या गावामध्ये नेहमी कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती असते गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये भजन सम्राट गायनाचार्य ज्यांनी पहिली आणि गोड सुंदर अशी चाल या ठिकाणी गायलेली आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे सन्मित्र श्री भास्करजी महाराज जाधव सोन्नेकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून ज्यांची सेवा आहे असे आदरणीय आमचे अत्यंत जिवलक भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे गजाननजी महाराज सोन्नेकर गुरुजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाच्या साथीवरती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक, पखावाज वादक आमचे सन्मित्र श्री विक्रमजी महाराज गव्हाणे गुरुजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा तिघांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. वा. त्याचप्रमाणे आपल्या गावातील विनेकरी बाबापासून आपली ही सगळी वारकरी मंडळी, आमचे भाऊ आहेत, आमचे व्यंकटी भाऊ आहेत, ही सगळी टाळकरी वारकरी गायक मंडळी चोपदार आहेत आणि साऊंड सिस्टीम आहे. पुन्हा आताच आगमन झालेल्या आमच्या यूट्यूब चॅनलवाल्यां दादांचं, आधी करून तुम्ही बसलेले सर्व श्रोते, सज्जन मायबाप, भक्तिमती माता, पुरुष मंडळी आणि सर्व तरुण मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावी वंदन प्रणाम करतो. आणि संकल्पित वेळेमध्ये भगवान भोलेनाथ आपल्याला जशी सद्बुद्धी देतील तसं या अभंगावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपल्या सर्व निळा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आणि सर्व भाविक भक्त मंडळीच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
त्याचं औचित्य आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय 1008 स्वामी श्री जीवनदासजी बाबा यांच्या संकल्पनेतून मला वाटतंय वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाबांनी असे कार्यक्रम आयोजित केले आणि तीच संकल्पना आपल्या निळा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या ठिकाणी घेऊन हा कार्यक्रम बाबांच्याच खऱ्या अर्थानं त्यांना आयुष्य आणि आरोग्य मिळावं याच्याकरता त्यांच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याकरता आपण आयोजित केलेला हा सोहळा आहे. खऱ्या अर्थानं बाबांची तब्येत गेली अनेक दिवसापासून थोडीशी खराब होती, परंतु आता चांगली झालेली आहे. बाबांची तब्येत अत्यंत आता व्यवस्थित झालेली असल्यामुळं त्याचं कारण आहे की आपल्या या परिसरामध्ये बाबांचं योगदान फार मोठं आहे. कारण सामान्य आम्हा जडजीवांच्या कल्याणाकरता अशी वेगवेगळ्या भागामध्ये काही संत महानुभव महात्मे प्रगट होत असतात. त्यातीलच जीवनदासजी बाबा हे आपल्या परिसरामध्ये प्रगट झालेले कालौकिक असं व्यक्तिमत्व आहे. आणि बाबांनी तळागाळातल्या सामान्य जडजीवाला उद्धरून नेण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याच कार्याची पोच पावती म्हणावं लागेल की अत्यंत बिकट परिस्थिती होती जेव्हा बाबांना या ठिकाणून नेण्यात आलं. बिकट परिस्थिती होती, परंतु आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपण त्यांना हे सगळं सत्पुण्य मिळावं याच्याकरता केलेली ही साधना. मग त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व भगवत भक्तांनी कोणी नामस्मरण असेल, कोणी अन्नदान असेल, त्यांच्या नावानं विविध प्रकारचे संकल्प असतील, ते केलेले संकल्प आणि त्या केलेल्या संकल्पाची पोच पावती म्हणून खऱ्या अर्थानं बाबांना आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. याच्यात शाश्वती नाही आहे. कारण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत केवळ आणि केवळ समाजासाठी आणि परमात्म्यासाठीच ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलेलं आहे, अशा संत महानुभावांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुमचं आमचं सगळ्यांचं अनमोल योगदान नक्कीच आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संत महानुभाव आपल्याला पाहायला भेटतात. परंतु एक विशिष्ट आपल्या भागामध्ये जीवनदास बाबांनी सर्व जाती समाजाला एकत्रित घेऊन सामान्य तळागाळातल्या सर्व बहुजन समाजाला एकत्रित करून ही वारकरी संप्रदायाची, खरं तर स्वामीजींचं जीवन हे संन्यास आश्रमातलं जीवन आहे, परंतु स्वामीजींची श्रद्धा आपल्या वारकरी परंपरेवरती एवढी आगाध आहे, एवढी निष्ठा आहे. कारण बरेच आता 2 वेळेला माझी कथा झालेली, कथेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिलेली आहे. मला सांगायचं की संन्यास आश्रम असला तरी सुद्धा स्वामीजी हे वारकरी संन्यासी आहेत बरं का, वारकरी संन्यासी. कारण वारकरी कीर्तन परंपरेवरती त्यांची एवढी निष्ठा, श्रद्धा, प्रेम आहे. आणि त्याच श्रद्धेची पोच पावती खऱ्या अर्थानं स्वामीजींच्या जीवनामध्ये या वारकरी संप्रदाय कीर्तन असेल, महाप्रसाद असेल, नामस्मरण असेल, आम्हा सगळ्या भक्तांनी परमात्म्याच्या समोर केलेली विनवणी असेल, प्रार्थना असेल, आणि त्या प्रार्थनेच्या बदल्यामध्ये, कारण या जगामध्ये औषधीमध्ये जी ताकद नाही मंडळी, इकडे लक्ष द्या माझ्याकडं, या जगामधल्या कुठल्याच औषधीमध्ये अशी ताकद नाही की ती केवळ ताकद प्रार्थनेमध्ये ताकद आहे बरं का. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला परमात्म्याने ओ दिली, त्याचा परिणाम आज बाबा एकदम व्यवस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्यांना उदंड आयुष्य आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळण्याकरता मिळण्याकरता आपल्या सगळ्या निळा ग्रामस्थ मंडळीने बाबांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य त्यांना भरपूर मिळावं याच्याकरता हा एक संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्या निमित्तानं ही हरिकीर्तन सेवा, भगवन नामस्मरण आणि भव्य भंडारा, अन्नदान, महाप्रसाद अशा पद्धतीचं आयोजन आपल्या सगळ्या तरुण मंडळीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा माझ्याकडे आहे. कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग आहे संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराजांचा. अत्यंत गोड आणि सुंदर असा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. श्री संत निळोबाराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून या जगामधले जे काही संत आहेत, जे काही साधू आहेत, जे काही भगवत भक्त आहेत,
त्या भगवत भक्तांची काही लक्षणं या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर प्रगट करतात. ऐका मंडळी, या जगामध्ये अनेक प्रकारचे विशिष्ट जीव आपल्याला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे जीव या जगामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. कारण माऊली ज्ञानोबा सांगतात की हे 84 लक्ष मंडळ आहे. हे 84 लक्ष मंडळ आहे आणि या 84 लक्ष योनींमध्ये अनेक प्रकारचे जीव जंतू आपल्याला या विश्वामध्ये जीवन जगत असताना आपल्याला पाहायला भेटतात. पण या 84 लक्ष योनींमध्ये काही जीवन ही भोग प्रधान म्हणून आपल्याला पाहायला भेटतात. काही जीवन या जगामध्ये पुण्य प्रधान म्हणून आपल्याला पाहायला भेटतात. काही जीवन या जगामध्ये कर्म प्रधान म्हणून पाहायला भेटतात. आणि एक जीवन या जगातलं असं आहे की ते जीवन म्हणजे त्याग प्रधान म्हणून आपल्याला पाहायला भेटतंय. मग या जगामधलं भोग प्रधान जीवन कोणाचं आहे, त्याग प्रधान जीवन कोणाचं आहे, पुण्य प्रधान जीवन कोणाचं आहे आणि कर्म प्रधान जीवन कोणाचं आहे? तुम्हाला प्रश्न पडेल, सांगा महाराज आम्हाला. शास्त्राचा निर्वाळा याच्याकरता सांगतो. शास्त्रकार वर्णन करताना म्हणतात की या जगामध्ये 84 लक्ष योनीमध्ये काही जीवन ही भोगाने बांधलेली आहेत, काही जीवन ही त्यागाने बांधलेली आहेत, काही जीवन ही पुण्याने बांधलेले आहेत आणि काही जीवन ही कर्माने बांधलेली आहेत. मग कोणाचं जीवन कशा पद्धतीचं आहे? श्लोक सांगतो म्हणजे पटकन सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल. शास्त्रकार म्हणतात, भोग प्रधानम पशुजीवनम तू त्याग प्रधानम साधु जीवनम तू पुण्य प्रधानम देव जीवनम तू पण कर्म प्रधानम नृजीवनम तू. शास्त्रकाराने 4 विभाग केलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं जीवन आहे भोग प्रधान जीवन या जगातलं आहे. ते पशुपशवादिकांचं आहे. आपण सगळे जाणकार मंडळी आहोत. पशुपशवादिकाचं जीवन या जगामध्ये भोगाने बांधलेलं आहे. जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत दुसरं काहीच नाही, फक्त भोग भोगत राहणं. हे पशुपशवादिकांचं जीवन आहे. नवे नवे ते भोग भोगत असताना मग आपल्या जीवनामध्ये पाप घडतंय का पुण्य घडतंय याचा काही संबंध त्यांच्या जीवनात नसतो बरं का. प्रमाण सांगायचं ठरलं तर पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोगी बहिरे होती पामुळ मुखी पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ऐका मंडळी, या जगामध्ये जीवन हे भोगाने बांधलेलं आहे. पशुपशवादिकांच्या जीवनामध्ये भोगाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही पाहायला भेटत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती काय एक उपजता मरती बहिर अंध होती पांगुळमुखी. मला सांगायचंय काय, पशुपशवादिकांचं जीवन भोगाने बांधलेलं आहे. या जगामधला एक दुसरा वर्ग आहे पुण्य प्रधान जीवन जगणारा. तो वर्ग आहे स्वर्गातल्या देवादिकांचा की जे पुण्य प्राप्त करून स्वर्गाला गेलेले आहेत. वेदांतामध्ये असं स्पष्टीकरण आलेलं आहे, यज्ञ यागातिक सकाम कर्म करतो आणि त्या सकाम कर्माच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करतो आणि पुण्याच्या बळावरती स्वर्गाला जातो आणि स्वर्गामध्ये जाऊन जे उच्च भोग भोगतो अर्थात ते सुख भोगतो ते जीवन म्हणजे पुण्य प्रधान जीवन आहे. ते स्वर्गातल्या देवादिकांचं. मला तो वर्ग सांगायचा नाही. पुढचा वर्ग आहे कर्म प्रधान जीवन जगणारा. तो तुमच्या मानवाचा आहे. मनुष्य जीवनामध्ये तुमचं आमचं जीवन हे कर्माने बांधलेलं आहे, कर्तृत्वाने बांधलेलं आहे.
कर्मप्रधान जीवन आहे तुमचं आमचं. पण एक वर्ग मला तुम्हाला सांगायचा की या जगामधला त्यागप्रधान जीवन जगणारा वर्ग आहे, आणि तो त्यागप्रधान जीवन जगणारा वर्ग म्हणजे साधू संतांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण साधूच्या जीवनामध्ये सहसा आपल्याला त्याग पाहायला भेटतो. जीवनदास बाबांचंच उदाहरण घ्या ना, की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यागामध्ये बांधलेले. कारण भगवा वस्त्र, भगव कापड हे त्यागाचं प्रतीक आहे बरं का. तिने सोंडियली माया, तिने सोंडियली माया, हो त्याजियली कळता काया, हरी त्याजियली कळता काया, मन गेले ते विलया, ब्रह्मानंदा माधारी, ब्रह्मानंदा माधारी, पैल मेरुचाच करी, पैल मेरुचाच करी, पैल मेरुचाच करी, हो पैल मेरुचाच करी, हो पैल मेरुचाच करी, हो पैल मेरुचाच करी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, पैल मेरुचाच करी, 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 मेरुचाच क्या बात आहे. अत्यंत गोड समर्पक प्रमाण. भास्करदाजी वा, क्या बात आहे. सुरुवात काय आहे? नाही नाही, प्रमाणाची. येणे सांडी येली माया, माया, त्याजियली त्यागी येली कंता काया, मन गेले मन गेले विलया, ब्रह्मानंद ब्रह्मानंदी. वा वा, क्या बात आहे. की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे. मी बोलत होतो की जीवनदास बाबांनी साधूचं जीवन हे त्यागाने बांधलेलं आहे. आमचे गुरुजी तर म्हणायचे, वा अरे ज्या साधूच्या जीवनामध्ये त्याग नाही ना, त्याला साधू कसं म्हणता येईल, त्याला साधू म्हणता येणार नाही. म्हणून साधूच्या जीवनामध्ये बहुधा आपल्याला त्याग पाहायला भेटतो. बाबांचं जीवन किती त्यागी, किती वैराग्यवान. जेव्हा बाबा आजारी पडले, आता भक्त सांगू लागले, बाबा आजारी पडले, सगळे भक्त मंडळी विनंती करू लागले, बाबा हॉस्पिटलला जावं लागणार आहे. पण बाबांनी ऐकलं नाही. नाही म्हटले, मला जाण्याची गरज नाही, आणि मी जाणार सुद्धा नाही हॉस्पिटलमध्ये. जात नव्हते, कारण त्यांना माहिती आहे, कारण त्यांची देहाविषयी किती त्याग आणि किती आसक्ती आहे. कारण त्यांना साधू महात्म्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. बाबांनी नकार दिला होता, परंतु बऱ्याच जणांनी, भगवत भक्तांनी, त्यांच्या शिष्य मंडळीने जास्त प्रार्थना केली, विनंती केली, नाही मग बाबा गेले हॉस्पिटलला. मला सांगायचंय काय, साधूच्या जीवनामध्ये त्याग पाहायला भेटतो. साधूचं जीवन हे त्यागाने बांधलेलं आहे. त्यागप्रधान जीवन या जगातल्या साधू संतांचं आहे. आणि असे त्यागी संत महात्मे केवळ आणि केवळ तुम्हा आम्हा मनुष्य जीवाच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता या विश्वावरती प्रगट होत असतात. जीवनदास बाबासारखे महात्मे, की सामान्य जड जीवाचं कल्याण होण्याकरता संतांचा, अशा सारख्या साधू संत महात्म्यांचा अवतार होत असतो. आणि ते तुम्हाला आम्हाला उद्धरून या भवनदी संसार सागरातून पैल तीराला नेण्याचं काम संत महात्मे करत असतात. उद्धरायाले दीन जना, उद्धरायाले दीन जना, उद्धरायाले दीन जना,
जना ब्रह्ममूर्ती सहित जगी अवतरले जगी अवतरले ब्रह्ममूर्ती सहित जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतरायाले दीन जना उतरायाले दीनजना उतरायाले जडजीवा उतरायाले जडजीवा दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीन जना. संत साधू महात्मे तुमचं आमचं सामान्य जडजीवाचं कल्याण करण्याकरता विश्वाच्या पाठीवरती अवतरित होत असतात. फक्त काम एक आहे, अशा संतांच्या संगतीमध्ये आपण जावं आणि आपण आपला उद्धार नक्कीच करून घ्यावा, करून घेतला पाहिजे. वास्तविक पाहता तुम्हाला आम्हाला उद्धारून जाण्याकरता या जगामध्ये असंख्य उपाय आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक पर्याय आहेत. तुम्हाला आम्हाला उद्धारून जायचं आहे, सामान्य जीवाला तुम्हाला आम्हाला मुक्त व्हायचं आहे. पण उद्धारून जाण्याकरता अनेक उपाय आहेत, एक उपाय म्हणून नाही आहेत. ज्ञानोबा आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बाबा किती म्हणून उपाय सांगावं. मनोन अर्जुना पाही प्रवेशावया माझे ठाई उपायाची नाही वाणी येत. ज्ञानोबा राय म्हणतात मानवी जीवनाला तरुण जाण्याकरता उद्धरून जाण्याकरता कलियुगात उपाय कमी नाही म्हटले गजानन बाबा. अनेक मार्ग येतो तुम्हाला आम्हाला मुक्त होण्याकरता उद्धरून जाण्याकरता अनेक उपाय आहेत. पण ते उपाय तुम्हाला आम्हाला उद्धरून नेतील असं सांगता येत नाही. उपाय भरपूर आहेत पण ते उपाय तुम्हाला आम्हाला उद्धरून नेतील असं सांगता येत नाही. मग काव महाराज आम्हाला या कलियुगामध्ये उद्धरून जायचंय, मुक्त व्हायचंय, भवनती संसार सागर तरुण जायचंय. मग असा एखादा साधा सरळ सोपा उपाय, कारण उपाय भरपूर आहेत. शास्त्र असं सांगतंय की तुम्हाला आम्हाला यज्ञ यागादी कर्माच्या माध्यमातून तरुण जाता येतं, आपल्याला मुक्त होता येतं. परंतु ही साधना क्लिष्ट आहे, कठीण आहे. ऐका मंडळी, यज्ञ यागाधिक सकाम कर्म करणं हे कठीण आहे. आता या कलियुगामध्ये ते घडणं शक्य नाही. यज्ञ यागाधिक कर्म करणं सामान्य गोष्ट नाही. कारण कर्मकांड असं सांगतंय की त्या कर्मकांडामध्ये फार सूक्ष्म गोष्टीचा विचार आलेला आहे. यज्ञ करत असताना जर सामान्य थोडी जरी चूक घडली तरी त्याचा परिणाम खूप भोगावा लागतो. पुराणामध्ये असे अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. नहुस नावाचा राजा होऊन गेला. नहुस नावाचा 99 यज्ञ केले, त्याला 100 यज्ञ करायचे होते आणि स्वर्गाचा अधिपती व्हायचं होतं. कोणाला? त्या नहुस राजाला. 99 यज्ञ त्याने याचा सांग पूर्ण केले, याचा सांग पूर्ण केले. पण 100व्या यज्ञाच्या वेळेला थोडीशी चूक घडली आणि परिणाम असा झाला. माऊली म्हणतात नहुस स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटी भांबावाला आणि भुजंगत्व पावाला नेणू काय. माऊली म्हणतात 99 यज्ञ पूर्ण केले त्या नहुस राजाने. 100 यज्ञ फक्त आता एकच राहिला होता पूर्ण व्हायचा. पण मंडळी त्या एका यज्ञामध्ये थोडी चूक घडली त्या नहुस राजाकडून आणि त्याला सर्प होऊन या मृत्यू लोकात पडावं लागलं. एवढं कठीण आहे हे हे कर्म, यज्ञ यागाधिक कर्म कठीण आहे. तुम्हाला आम्हाला जीवाला करणं अवघड आहे. याच्यापेक्षा भागवत तुम्ही ऐकलंय. त्या भागवतामध्ये नृग नावाच्या राजाचं चरित्र आलेलं आहे. पहा, नृग नावाचा राजा दशमस्कंदामध्ये. त्या नृग नावाच्या राजाने एवढे यज्ञ केले होते की या सृष्टीवरती त्याच्यासारखा एवढे यज्ञ करणारा कोणी राजा होऊन गेला नव्हता. एवढे यज्ञ केले पण परिणाम असा झाला थोडीशी चूक घडली आणि त्याला सरडा होऊन पडावं लागलं. त्या नृग नावाच्या राजाला सरडा होऊन पडावं लागलं. मला सांगायचंय काय, ही यज्ञ यागाधिक कर्म तुम्हाला आम्हाला उद्धरून नेणार आहेत. पण हे करणं तुम्हाला आम्हाला आता कलियुगात शक्य आहे का? नाही, अवघड आहे. बरं, अष्टांगादी योग साधना जीवाला करणं कठीण आहे. आता कुठं वेळ आहे आपल्याला भास्कर महाराज की कुठंतरी एखाद्या कडी कपारामध्ये जावं, एखाद्या गुफेमध्ये डोंगरावर जावं, मांडी घालावी, डोळे बंद करावं, अष्टांगादी योग, ध्यान, धारणा, समाधी हे करणं आता शक्य आहे का या कलियुगामध्ये? अहो महाराज, वेळ नाही आपल्याला, वेळ 5 मिनिट सुद्धा वेळ नाही. योग साधना करणं सुद्धा कठीण आहे या कलियुगामध्ये.
मग ही साधनं नेण्याकरता तुम्हाला आम्हाला तयार आहे, पण करणं तुम्हाला आम्हाला कठीण आहे. शक्य नाही ही साधनं करून मुक्त होणं. मग काही बुद्धिजीवी माणसांनी प्रश्न केला संतांना, का हो महाराज, मग ही साधनं तर कलियुगात आम्हाला करणं शक्य नाही, मग आमचा उद्धार होणार नाही का कलियुगामध्ये? संतांनी सांगितलं, वा होणार आहे ना. मग ही साधनं तुम्हाला करण्याकरता कठीण आहेत, पण तुम्हाला करता येण्याकरता एक साधा सरळ सोपा उपाय आहे. तुम्हाला उद्धरून जायचंय, तुम्हाला मुक्त व्हायचंय, तुम्हाला या कलियुगामधून तरुण जायचंय. तो तरुण जाण्याकरता माऊली ज्ञानोबरायांनी उपाय सांगितला. ऐका बरं का मंडळी, तुम्हाला आम्हाला मुक्त व्हायचंय, उद्धरून जायचंय ना, तर बाकी हे अष्टांगादी योग साधना यज्ञ यागादिक सकाम कर्म करण्याची गरज नाही. मग तुम्हाला आम्हाला उद्धरून जायचं असेल तर एक साधा सरळ सोपा उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे माऊली सांगतात, साधूचे संगती तरुणोपाय. तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय. तरुणोपाय साधूचे संगती तरुणोपाय. तरुणोपाय साधूचे संगती तरुणोपाय. जय हो. साधूचे संगती तरुणोपाय. साधूचे संगती तरुणोपाय. हरी ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता. भले भले. साधूचे संगती तरुणोपाय. साधूचे संगती तरुणोपाय. ऐका मंडळी, किती उपाय साधा सोपा सांगितला. काही गरज नाही म्हटले कुठं वनात जायची, कुठं समाधी लावून बसायचं, कुठं ध्यान करायचं, कुठं यज्ञ करायचं, काही गरज नाही. तुम्हाला उद्धरून जायचं नाही या कलियुगामध्ये. ऐका, मनुष्य जीवाला उपदेश केला, ओ मानवी जीवांनो, तुम्हाला आम्हाला उद्धरून जायचंय तर या कलियुगामध्ये एक साधा सरळ सोपा उपाय, काही करायची गरज नाही, फक्त एक काम करा. काय? साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीमध्ये जाऊन आम्ही तुमचा आमचा उद्धार करून घेऊ शकतो. बरं का? आता संतांच्या संगतीमध्ये तुमचा आमचा उद्धार आहे. आता याच्यावरती अनेक प्रमाण आपल्याला बोलता येतील. वैसता, संताची संगती, गळू आले, कमळापती, किंवा संताची संगती मनोमार्गगती कळावा, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे. अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. नवे नवे तुकोबार आहे तर छातीला हात लावून सांगतात. गाता वाचणारी मंडळी आहात तुम्ही. अनुभवे आले अंगात जया जगात. तुमचा आमचा या कलियुगामध्ये संत संगती वाचून, साधूच्या सेवे वाचून उद्धार होऊ शकत नाही म्हटले. चकारात्मक शब्द वापरला. चकारात्मक. बाकीची साधनं आणि एका बाजूला संत संगती, केवळ आणि केवळ तुम्हा आम्हा जीवाचं कल्याण संत संगतीमध्ये आहे. माझा मुद्दा चालू होता, संत संगती वाचून तुकोबाराय म्हणतात उद्धार होऊ शकत नाही कलियुगामध्ये. निश्चयात्मक छातीला हात लावून सांगितलेलं प्रमाण सांगतो. तुकोबाराय म्हणतात, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. हो विनमुख चरणा संताचिया. संताचिया उन्मुख चरणा संताचिया. उद्धारासी ठाव नाही. उद्धारासी ठाव नाही. हिना विनमुख संताचिया. नारायण संतात्या.
लक्ष द्या प्रमाणात महाराज तुकोबारा सांगतात बाबा उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन विनमुख चरणा संताची संत चरणा वाचून संत सेवे वाचून उद्धार होऊ शकत नाही. काय म्हणतील का हो महाराज संत सेवे वाचून संत चरणा वाचून आमचा उद्धार होणारच नाही का म्हटले तुकोबारांनी निश्चयात्म सांगितलं होऊ शकत नाही म्हटले. आणि समजा जर संत सेवे वाचून संत संगती वाचून आम्ही उद्धरून जाण्याचा प्रयत्न केला तर काय परिणाम होईल. तुकोबारांनी याच्याकरता उदाहरण वापरलंय. तुकोबाराय म्हटले भल्या माणसांनो संत संगती वाचून संतांच्या सेवेत संगतीमध्ये गेल्याशिवाय साधूच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय आपला उद्धार होऊ शकतच नाही. पण काही माणसांनी विचार केला नाही काय गरज आहे त्या साधूची सेवा करायची काय गरज आहे त्यांच्या संगतीत जायची त्यांच्या सेवे वाचून आणि संगती वाचून आम्ही उद्धरून जाऊ. तुकोबाराय म्हटले भल्या माणसांनो साधू सेवे वाचून संगती वाचून उद्धरून जाण्याचा जर प्रयत्न केला तर तो प्रयत्न कसा असेल. तुकोबाराने उदाहरण दिलंय का त्यामध्ये थोडं लक्ष देऊन ऐका. तुकोबारा म्हटले एक माणूस आंघोळ करण्याकरता बसला भास्करजी स्नान करायला बसला पण ज्या पाण्याने तो आंघोळ करणार होता ऐका मंडळी संत सेवे वाचून संत संगती वाचून आम्ही जर उद्धरून जाण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न कसा ठरेल. स्नान करण्याकरता बसला पाण्याने तो आंघोळ करू लागला पण तुकोबारा म्हटले माहितीये का ज्या पाण्याने तो आंघोळ करत होता त्या पाण्यामध्ये त्याने मलमूत्र एकत्रित केलं होतं घाण विष्ठा त्या पाण्यात टाकली होती त्या घाण विष्ठेच्या पाण्याने तो आंघोळ करू लागला मलमूत्र एकत्रित केलेल्या पाण्याने. आणि ते मलमूत्र एकत्रित केलेलं पाणी अंगावरती घेऊ लागला डोक्यावरती घेऊ लागला म्हणू लागला पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहिमाम कुर्वंतु गंगे सर्व पाप हराववा. मलमूत्र एकत्रित केलेल्या पाण्याने तो आंघोळ करू लागला म्हणू लागला मी पवित्र होईल का हो निळेकर मंडळी अशा घाण पाण्याने तो आंघोळ करू लागला म्हणू लागला या पाण्याने मी आता पवित्र होणार आहे मी शुचिर्भूत होणार आहे. तुकोबारा म्हटले अरे वेड्या माणसा अशा घाण पाण्याने एक नाही किती दिवस जरी तू आंघोळ करत राहिलास तर तू पवित्र होशील का. पवित्र होण्याकरता हा उपाय चुकीचा आहे. तुकोबारा सांगतात उदकी कालवी से न मलमूत्र 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 होय पवित्र कासयाने होय पवित्र कासयाने तो हरे पवित्र कासयाने. काय महाराज लक्ष देऊ नाही का. तुकोबारा म्हटले बाबा उदकी कालवी से न मलमूत्र आणि तो होय पवित्र कासयाने. अरे तो कसा पवित्र होईल अशा पाण्याने आंघोळ केल्यावर. पवित्र होण्याकरता हा उपाय जसा चुकीचा आहे ना तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये मंडळी संत संगती वाचून आणि संत सेवे वाचून व धरून जर तुम्ही आम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न सुद्धा नक्कीच असा ठरेल. विठाला मग ठीक आहे महाराज कळाला आम्हाला आमचा उद्धार संत संगती वाचून होणार नाही कलियुगामध्ये. पण नेमकं कोणत्या संताच्या संगतीत गेलं म्हणजे आमचा उद्धार होईल. प्रश्न नीट आहे का मंडळी. आमचा उद्धार होणार नाही कळाला आम्हाला कलियुगामध्ये आमचा उद्धार संत संगतीमध्ये आहे. पण या जगामध्ये संत पाहिले तर लाखो संत आहेत. नेमकं कोणाला संत आम्ही म्हणायचं कारण या जगामध्ये आता संतांची व्याख्या सरळ आहे महाराज बरं का. संत आपण कोणालाही म्हणून बसतो कोणालाही. गावामध्ये ते भगवे कपडे घालून मागायला येतात ना आता अलीकडच्या काळामध्ये खूप ते व्हायरल होऊ लागलेले बघा प्रत्येक गावागावामध्ये की ज्यांचं खाणं चांगलं नाही आचरण चांगलं नाही पिणं चांगलं नाही पण तसली लोक सुद्धा येऊन अंगामध्ये भगवे कपडे कपाळाला कंदोवरी माळा भल्या मोठ्याल्या आणि ते आपल्याकडे येतात आणि तसल्या लोकांना सुद्धा आपण संत म्हणून बसतो. वरी भगवा झाला नामे वरी भगवा वरी भगवा झाला नामे वरी भगवा झाला नामे वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला का वरी भगवा झाला नाम अंतरी वश केला का अंतरी वश केला का त्यासी म्हणून साधू हरी बोल त्यासी म्हणून साधू त्यासी म्हणून साधू
हे वरी भगवा झाला नामी अंतरी वश केला कामे वरी भगवा झाला नामी अंतरी वश केला कामे अंतरी वश केला कामे त्यासी म्हणून हे साधू तुझ्याची विडंबना बाधू त्यासी म्हणून हे साधू तुझ्याची विडंबना आज एक दिवसीय कार्यक्रम आहे पण काय गोड नियोजन झालंय बरं का. पण सगळ्या निळाकर मंडळीला धन्यवाद आहेत. आणि एका दिवसाच्या कार्यक्रमात सहजासहजी असं वातावरण जुळून येत नाही तात्या. पण योग चांगला आहे. वादक गायक आपली आता ही सगळी मंडळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतात. माझा योग चांगला आहे की बरा मला वाटतं 2-3 वर्षाच्या नंतर पुन्हा तुमच्या समोर येण्याचा योग आला कीर्तनाच्या माध्यमातून. ऐका मंडळी, आपण नाही त्याला साधू म्हणतो आणि कधी कधी आपली फसगत होते. आज उदाहरणं पाहिजे ठरली तर लाखो उदाहरण आहेत महाराज आपल्या डोळ्यासमोर. नाही त्याला आपण साधू समजून बसलो आणि आज ती लोक कारागृहामध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत. आपण चुकलो कारण आपला स्वभाव आहे की आपण नाही त्याला साधू म्हणतो. पण महाराज ऐका बरं का, निळोबरा या अभंगातून साधूची काही लक्षणं सांगतात किंवा कोण्याही साधूला आपण साधू म्हणू नका. साधू कोणाला म्हणायचं आणि कोणा संतांच्या साधूच्या संगतीत आपण जायचं. त्या साधूचे काही आंतरिक लक्षण, कारण साधू बाह्य लक्षणावरून ओळखायला येत नसतं बरं का. मुद्दा लक्षात घ्या, कारण बाह्य लक्षण साधूचे जवळजवळ सारखे असू शकतात. बाह्य लक्षण कारण कपड्यावरून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवरून आपण साधू आपण बाह्य लक्षणावरून ठरवू शकत नाही. साधू हा अंतर्वृत्तीने ओळखावा लागत असतो, अंतर्करणातून ओळखावा लागतो. आणि म्हणून साधू आम्हाला ओळखता येणार नाही. बाह्य लक्षणावरून आम्ही कोणालाही साधू म्हणून बसतो. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश बहुरूपी धारी संन्यासाचा वेश संन्यासाचा वेश बहुरूपी संन्यासाचा वेश आहुनी दयासी दाना देती आहुनी दयासी दाना देती पाहुणे तयास धना देसी पाहुणे तयास धना देसी हरिमुखी गाता हरपणी हरिमुखी गाता गाता हरपणी चैता हरिमुखी गाता हरपणी चिंता हरिमुखी हरपणी चिंता काय वर्णन करताना म्हणतात साधू आपण कोणाला म्हणतो. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश आणि पाहुणी तयास दंड देती. तुम्ही आम्ही अशा नाही साधू म्हणतो, पण खरे साधू ओळखणं काळाची गरज आहे बरं का. की जे खरे साधू जीवनदास बाबांसारखे की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जीवन जगत, मला अभंग मी त्याच्याकरताच निवडलाय कारण निळोबारायने जे संतांचे लक्षणं सांगितली अगदी तंतोतंत ती लक्षणं आपल्या बाबामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांना साधू आपण म्हणून ओळखतो. म्हणून आज या संपूर्ण मराठवाड्यातला समाज बाबांच्या पाठीमाग आहे. त्याचं कारणच आहे की खरी साधूची लक्षणं जीवनदास बाबा मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. मग ठीक आहे ना महाराज, काय लक्षण आहेत, कोणत्या लक्षणावरून हाच खरा साधू आहे आणि तेच खरे संत आहेत की आम्ही त्यांना शरण जावं आणि आमचा उद्धार करून घ्यावा. काय लक्षण आहेत तर निळोबाराय त्या साधूची एक लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सकळ ठाई भगवंत भाव सकळ ठाई भगवंत भाव सकळ ठाई
केला ठाई भगवत भाव सकळा ठाई भगवत भाव सकळा ठाई भगवत भाव हो हाची अनुभव तयाचा हाची अनुभव जयाचा त्याच्या चरणी लीन भावे त्याच्या चरणी लीन भावे हाती अनुभव जयाचा हाती अनुभव जयाचा याच्या चरणी लीन भावे याचे चरणी लीन भावे लीन ठाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा हाची अनुभव जयाचा हाची अनुभव जयाचा आई भगवत भाव हाती अनुभव जयाचा हाती अनुभव जयाचा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज साधूची काही लक्षणं सांगतात. त्यातील काही महत्वाचं लक्षण पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. साधू कसा असावा, साधूचं काय लक्षण आहे, संतांची काय लक्षण आहे, तर निळोबाराय सांगतात सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा. साधूची अंतकरण वृत्ती, कारण मी बोलून गेलो, साधू बाह्य रंगाने आपल्याला ओळखता येत नाही आणि अंतरंग आपल्याला ओळखू येत नाही. लक्षात येते का? बाह्य रंगावरून साधू ठरल्या जात नाही आणि अंतरंग नेमकं आपल्याला कळत नाही. साधूच नाही कळत. तुकोबारायची भाषा आहे, तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगाने काय कळे जगा अंतरीचे. काय कळतं म्हटले अंतकरणातलं जगाला तुम्हाला आम्हाला साधूच्या नाही काय कळत. मग काव महाराज साधूची अंतकरण वृत्ती ही अशी असली पाहिजे की या जगाकडे पाहत असताना हे जग नाही बरं का, हे जग जग नसून हे जग काय आहे तर साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. हा अनुभव ज्या साधूचा आहे. आणि मला वाटतंय बाबांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं ना मला, एक लहान लहान लेकर सुद्धा बाबा बरोबर, वृद्ध जीवनदाजी बाबा बरोबर, जमनदाजी बाबा बरोबर, हा हो, लहान लहान लेकर सुद्धा या जगाकडे, कारण पाहत असताना साधूची वृत्ती हे जग नाही बरं का. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. किंवा झाले आम्हा जन विजन झाले ओ हरी जन विजन झाले जन विजन झाले विठ्ठल नाम प्रमाणे विठ्ठल नाम प्रमाणे जन विजन झाले जन विजन झाले विठ्ठल नाम प्रमाणे विठ्ठल नाम प्रमाणे जन विजन जग जग नाही मंडळी, तर हे जग साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. हो स्वामी तुलसीदासजी सुद्धा रामायणामध्ये वर्णन करताना म्हणतात या जगाकडे मी पाहत असताना कशा स्वरूपात पाहतो, कशा स्वरूपाने पाहतो. सिया राम मैं सब जग जानी
जाणे करू प्रणाम जोरी जुगपानी. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, अशी ज्यांची वृत्ती आहे की जगाकडे बघत असताना हे जग नाही तर साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग सर्वांना परिचित आहे. ज्या वेळेला कावड घेऊन काशी क्षेत्रावरून रामेश्वरला निघाले नाथराय, आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहिती. राजस्थान सारख्या ठिकाणी वाळवंटी प्रदेशामध्ये त्या रखरखत्या उन्हामध्ये एका वाळवंटामध्ये गाढव पडलं होतं, पाण्याने व्याकुळ होऊन तळपडू लागलं, मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेलं होतं. आणि नाथराय कावड घेऊन निघाले होते खांद्यावरती पाण्याचे, कुठं? रामेश्वरला, काशीवरून. आणि त्या राजस्थान सारख्या वाळवंटामध्ये त्या निर्जन वनामध्ये ते पडलेलं गाढव नाथरायांनी पाहिलं. दया आली, धावत पळत गेले आणि सज्जना हो, नाथरायाने त्या तडपडत असलेल्या गाढवाला आपल्या कावडीतलं पाणी पाजलं आणि साक्षात त्या गाढवामध्येच आपला विश्वनाथ आणि रामेश्वर नाथ महाराजांनी पाहिलं. ही ज्यांची वृत्ती आहे की या जगामध्ये बघत असताना हे जग नाही तर साक्षात माझा परमात्माचा आहे. नामदेवरायाला सुद्धा कुत्र्यामध्ये देव दिसला, कुत्र्यामध्ये. आणि म्हणून तर तुपाची वाटी घेऊन मागं धावले, ए देवा, अरे नुसती कोरडी पोळी खाऊ नको म्हटले, पोट दुखल तुझं, हे तूप घे थोडस त्याच्या बरोबर. हाती घेऊन तुप वाटी नामाला सोना पाटी, भागण देते कोरड्या रोट्या कैच्या खासे. हाती घेऊन वाटे कोरड्या रोट्या कैच्या खाते, कोरड्या रोट्या कैच्या खाते, कोरड्या रोट्या कैच्या खाते. हाती घेऊन तुप वाटी तूप वाटे नामा लागे सोना पाटी. स्वाना पाटी. वा, लागले देवाच्या पाठीमध्ये. याचा अर्थच आहे, नामदेवरायाने ओळखलं की हे कुत्र नाही, हे माझा देव आहे. आणि म्हणून अशी ज्यांची वृत्ती आहे ना, निळोबाराय सांगतात, अशा साधूंचा जो अनुभव आहे की या जगामध्ये पाहत असताना जग नाही, ही सृष्टी नाही, तर प्रत्यक्ष माझा भगवान परमात्माचा आहे. आणि असा ज्यांचा अनुभव झालेला आहे, निळोबाराय सांगतात, कुशाल जा आणि त्या साधूच्या चरणावरती नमस्कार करा, आपला उद्धार करून घ्या. दुसरं चरण, त्यांचे चरणी लेन व्हावे, हो त्यांच्या चरणी लेन व्हावे, त्याचे चरणी वाळे, त्याचे चरणी वाळे. हो त्यांच्या चरणी लेन व्हावे, त्यांच्या चरणी लेन व्हावे. त्याचे चरणी लीन व्हावे, त्याचे चरणी लीन व्हावे. त्यांच्या चरणी लीन व्हावे, उतरावे कृपेने, त्यांच्या चरणी लीन व्हावे, उतरावे कृपेने, उतरावे कृपेने, त्यांच्या चरणी लीन व्हावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. त्यांचे चरणी लीन व्हावे, उतरावे कृपेने, उतरावे कृपेने, त्यांचे चरणी लीन व्हावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. अशा साधूची जी वृत्ती आहे की त्या साधूच्या अंतकरणामध्ये जग नाही तर सकळा ठाई भगवत भाव, हाची अनुभव जयाचा. असा ज्यांचा अनुभव आहे, निळोबारा म्हटले, कुशाल जाण त्या साधूच्या चरणावरती लोटांगण घाला आणि त्या साधूच्या संगतीमध्ये जाऊन आपला उद्धार करून घ्या. कारण असे संत, असे साधू आपल्या जीवनामध्ये उद्धार करत असतात. शास्त्र असं सांगतंय, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपण गेल्याशिवाय संत आपला उद्धार करत नसतात. कारण गीतेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे, तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानीन तत्वदर्शिना. गीता सुद्धा वर्णन करताना म्हणते की आपल्याला जावं लागेल, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं लागेल, त्यांना मनोभावे प्रणाम करावा लागेल, आणि तर ते संत आपल्यावरती कृपा करतील आणि आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करतील.
म्हणून आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे अशा जीवनदास बाबासारखा महात्मा आपल्या या परिसराला आपल्याला. आणि खरंच की ज्यांच्या चरणावरती आदराने नतमस्तक व्हावं आणि ज्यांच्या संगतीमध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला जावं असं वाटतं ना, ते व्यक्तिमत्व म्हणजे जीवनदासजी बाबा आहे, ते व्यक्तिमत्व. आणि म्हणून आपल्या सगळ्या परिसराला आज हवेसे का वाटतात जीवनदासजी बाबा, त्याचं हेच कारण आहे. कारण बाबाची जी वृत्ती आहे ना, या जगाकडे बघत असताना या कोणी सामान्य नाही, कोणी वेगळ्या जातीचं नाही, आपलं परक नाही, काही नाही, सगळ्यांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे जीवनदासजी बाबा आहे. की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व समावेशकाला एकत्रित करून ही वारकरी संप्रदायाची पताका अटके पार नेण्याचं काम बाबांनी करण्याचा प्रयत्न केला. मला सांगायचं कारण असे संत जर असतील तर नक्कीच तुम्ही जा आणि त्यांच्या चरणावरती लोटांगण घालून आपला उद्धार करून घ्या. काही माणसं म्हणतील का हो महाराज, वास्तविक पाहिलं प्रश्न निर्माण होईल आपल्याला. उद्धार करणारा देव आहे, उद्धरून नेणारे उद्धरून जाणारे तुम्ही आम्ही आहोत. आणि संत कृपेशिवाय या जगामध्ये तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही. साधू जोपर्यंत आपल्यावरती दया करत नाहीत, कृपा करत नाहीत, तोपर्यंत जीवाचा उद्धार होऊ शकत नाही, म्हटले कल्याण होऊ शकत नाही. शेतामध्ये माळ्याने बागेची खूप निगराणी केली. उदाहरण दिलंय ज्ञानोबारायने, खूप निगराणी केली म्हटले. त्याचं वेळेच्या वेळेला संगोपन केलं, त्याला पाणी घातलं, त्याला खत घातला, त्याला फवारणी केली. कशाला? त्या बागेला खूप व्यवस्थापना केली म्हटले त्या माळ्याने. पण सगळं एवढं व्यवस्थापना करून सुद्धा त्या बागेला फळ फूल लागतच नव्हते, लागायला तयार नव्हते म्हटले. काय कारण असेल सांगता येईल कोणाला? अहो सगळं नियोजन केलंय त्यांनी, तंतोतंत सांगितल्याप्रमाणे सगळं खत पाणी औषधं फवारण्या वेळेच्या वेळेला केलेल्या आहेत, त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे. पण तरी सुद्धा त्या बागेला फळं फुलं का लागत नव्हते? ज्ञानोबाराय सांगतात, बाबा माळ्याने बागेचं किती संगोपन करू द्या आणि किती चांगल्या पद्धतीच्या फवारण्या खत बियाणं घालू द्या, पण जोपर्यंत बागेमध्ये वसंत ऋतूचं आगमन होत नाही तोपर्यंत त्या बागेला फळं फुलं लागणारच नाही, लागणारच नाही. ज्ञानोबारायची भाषा 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, फळेसी तैची भेटी जय वसंत पावे. फळाची भेट कधी म्हटले? वसंत ऋतूचं आगमन जेव्हा होईल ना त्या बागेत, त्यावेळेला नक्कीच आपल्याला फळं फुलं भेटतील. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, वसंतासी आला फळे फुली बहरला, फळी फुली बहरला, फळे फुली बहरला, वसंतासी आला फळे फुले बहरला, फळे फुली बहरला, फळे फुली बहरला, तुकोबारायची सुद्धा तीच भाषा आहे. वसंतासी आला आणि फळी फुली बहरला. वसंत ऋतू आला रे आला की ती बाग फळाने फुलाने बहरून जाते. मला सांगायचंय काय, बागेमध्ये वसंत ऋतू आल्याशिवाय बाग फुलून बहरून फळाने देऊ शकत नाही. उदाहरण दुसरं दिलंय कोणी? शरीराचं शरीर पण कुठपर्यंत, देहाचं देह पण कुठपर्यंत. ज्ञानोबाराय बोलतात बरं का, हा देह, थोडं लक्ष देऊन ऐका, मला थांबायचंय 10-15 मिनिटांमध्ये. देहाचं देह पण कशामुळे म्हटले? हा देह चांगला आहे, सुदृढ आहे, जाडजूड आहे, उंच पुरा आहे, गोडा पान आहे, म्हणून हा देह आहे का? म्हणून हा देह आहे का? ज्ञानोबाराय म्हटले, बाबा देहाचं देह पण हे चांगला, उंच, कुजा, गोरा, काळा याच्यावर अवलंबून नाही म्हटले. देहाचं देह पण हे जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत या देहाचं देह पण आहे. ज्ञानोबारायची भाषा आहे, तय चैतन्य येऊन आपण संचरे माझे. देहाला देह तोपर्यंतच म्हणायचंय जोपर्यंत चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत. आणि ज्या वेळेला प्राण निघून जाईल त्याला देव म्हणता येईल का? त्याला लय गोरा होता वा, लय चांगला होता, उंच पुरा होता असं म्हणता येईल नाही म्हणलं.
देहाचं देह पण हे जोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य जीव आहे तोपर्यंत आहे. बागातलं बाग पण हे जोपर्यंत त्या बागेला फळ फुल येत नाही तोपर्यंत आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत संतांची कृपा तुमच्या आमच्यावरती होत नाही तोपर्यंत तुमचं आमचं जीवन आहे. आणि ज्या दिवशी संतांची कृपा झाली त्या दिवशी तुमचा आमचा उद्धार झाला. विठ्ठल विठ्ठल कारण काही गोष्टीचं अस्तित्व असं आहे बर का दाजी, काही गोष्टीचं अस्तित्व असं आहे की या जगामध्ये असल्या तरी चालतात आणि नसल्या तरी चालतात. पण काही गोष्टी अशा आहेत बाबा की ते नसल्या तर जमत नाही बरं का, असल्याच पाहिजे. तसं जीवाला संतांची कृपा ही असलीच पाहिजे, महात्म्यांची कृपा ही आपल्यावरती असली पाहिजे बरं. गुरुकृपा आपल्यावरती असलीच पाहिजे, नसली तर जमत नाही म्हणे, जमतच नाही. याच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने फार गोड उदाहरणं दिलेली. लग्नामध्ये म्हटले मंडप असला नसला लग्न लागू शकतं, काय नाही गरज म्हटली. लग्नामध्ये मंडप असला काय नसला काय लग्न लागतं म्हटले. लग्न 2 वर्षाचा काळ आठवते कोरोनाचा, येड्या बाबळी खाली लग्न लागले का नाही, होतं का कोणी तिथं? मंडप नाही काय नाही बँडबाजा नाही काय नाही, लागलं लग्न. लग्नामध्ये मंडप असला नसला लग्न लागू शकतं, लग्नामध्ये बँड बाजा डीजे असला नसला लग्न लागू शकतं, काय नाही म्हटले त्याला. असला काय नसला काय, फोटोग्राफर असला नसला लग्न लागतं. लग्नामध्ये मामा आला नाही आला लग्न भागू शकतं, मामा वाचून बी. लग्नामध्ये मायबाप असले नसले लग्न लागू शकतं. लग्नामध्ये भाऊ बहीण आले नाही आले लग्न लागू शकतंय. लग्नामध्ये वराड पाहुणे मंडळी आले नाही आले लग्न लागू शकतंय. लग्नामध्ये नवरदेव नवरी आले नाही आले लग्न लागू शकतंय. हा म्हणलं का झोपले का कोण होईल का असं? का लग्न लागत नाही म्हटले? वराड आलेले भरपूर, सगळी तयारी लग्नाची, ब्राह्मण भाऊ माई घेऊन हातात उभी आहेत, मग तरी लग्न लागत नाही म्हटले. नवरदेव नवरीच नाही. ज्ञानोबा आहे म्हटले अरे भल्या माणसांनो, ज्या लग्नामध्ये नवरदेव नवरी नसतील त्याला लग्न म्हणता येईल का? ते वरावी नवा घावाने तो विटंबना म्हटली ती. ज्या लग्नामध्ये नवरदेव नवरी नसेल त्याला लग्न म्हणता येणार नाही, ती विटंबना आहे. विटंबना जाऊ द्या, पुढचं उदाहरण ऐका. सौभाग्यवतीच्या गळ्यामध्ये अनेक अलंकार असावे, नसावेत या मताचं मी नाही भास्करजी. भरपूर गळ्यामध्ये सोनं नाणं अलंकार असावे, कोणाच्या? सौभाग्यवतीच्या. भरपूर अलंकार असावेत, पण त्या अलंकारामध्ये जर मुख्य सौभाग्यवतीचं लेणं मंगळसूत्र नसेल, ऐका बरं का, फार महत्वाचं आहे. बाकीचे किती अलंकार असू द्या पण सौभाग्यवतीच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल तर ती माऊली किती श्रीमंत घरची असू द्या आणि किती गरीब घरची असू द्या, मंगळसूत्राविना तिचा मालक तिला स्वीकारू शकेल का? तिला सौभाग्य म्हणता येईल का? सौभाग्याचं लेणं हे मंगळसूत्र आहे. मग बाकीच्या वस्तू तिच्या गळ्यात असो नाही तर नसो चालतील, पण मंगळसूत्र हे तिच्या गळ्यात असलंच पाहिजे, नसलं तर जमत नाही. लग्नामध्ये बाकीच्या गोष्टी असू द्या नाही तर नसू द्या चालतील, पण नवरदेव नवरी हे असलेच पाहिजेत. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये बाकी काही गोष्टी असू द्या नाही तर नसू द्या, गुरुकृपा ही असलीच पाहिजे बरं का. गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात. बड़ा निकट यमघाट, बड़ा निकट यमघाट,
आपल्या जीवनात कोणी उद्धार करू शकत नाही. याच्या पुढचं बोलू का भाऊ? देव सुद्धा तुम्हाला तुमचा आमचा उद्धार करत नाही म्हटले. देव सुद्धा जोपर्यंत गुरुची कृपा साधूची कृपा आपल्यावरती होत नाही, देव सुद्धा आपल्याला स्वीकारत नाही म्हटले. झिडकारतो म्हटले. देव सुद्धा आपला स्वीकारला. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये याचा फार गोड विस्तार आलेला आहे. नारद आणि वसुदेवाचा संवाद आहे. नारदजी वसुदेवाला सांगतात की देव सुद्धा स्वीकारत नाही म्हटले जीवाला, जोपर्यंत त्याच्यावरती गुरुकृपा संत कृपा होत नाही. म्हणून मंडळी, आपल्या जीवनामध्ये गुरुची कृपा साधूची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे बरं का, अत्यंत गरजेचं. तुम्ही जर चाणक्य असाल तर तुम्ही म्हणाल का हो महाराज, देव आमचा उद्धार करणारा, आम्ही उद्धरून जाणारे, मग तेच गुरुची संतांच्या कृपेची काय गरज आहे? प्रश्न निर्माण होईल. कारण आपला उद्धार देव करतो आणि उद्धारून जाणारे आपण आहोत, पण देव आणि आपल्यामध्ये गुरुची का गरज आहे? मध्ये का गरज आहे असा प्रश्न निर्माण होईल. याच्याकरता नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार गोड विषय हाताळलेला बरं का तात्या. देव आणि आपल्यामध्ये गुरुची का गरज आहे? गुरु का पाहिजे आपल्या जीवनामध्ये? का पाहिजे? उदाहरण पहिलं दिले नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात की बाबा, आता सगळा आपण शेतकरी माणसं आहेत, सगळे शेती करणारे माणसं आहेत, आणि आता सुगीचे दिवस आहेत, बरोबर की नाही? पेरणीचे दिवस आहेत, अर्थात पेरणीचे दिवस चालू. पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्या निळाकर मंडळीला धन्यवाद देणार आहे मी. कारण आपल्या संत परंपरेमध्येच असं वर्णन आहे की मडे झाकून या करावी पेरणी. घरात माणूस मेलेला असलं तर त्याला झाकून पेरणी केली पाहिजे. पण तुमची जीवनदास बाबावर एवढी मोठी श्रद्धा आहे महाराज, पेरणी बाजूला केली पण बाबासाठी तुम्ही सगळे इथे येऊन बसलात. एवढी श्रद्धा आहे सगळी बाबासाठी. ऐका ऐका, पेरणीचे दिवस सुगीचे दिवस आहेत. का गुरुच्या कृपेची गरज आहे आपल्या जीवनामध्ये? नाथ महाराज म्हणतात, घरामध्ये शेतकऱ्यांनी शेतीची सगळी तयारी करून ठेवली. शेत उन्हाळ्यामध्ये काय नांगरणी असेल, वखरणी असेल, काय असेल ते असेल, सगळं चांगलं, काडी कचरा सगळं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने करून ठेवलं. पेरणीसाठी लागणारं बी बियाणं सुद्धा घरात आणून ठेवलं म्हटले त्याने. अगोदरच पाऊस पडायचा आणि योगायोगानं पावसाची वाट बघू लागला कधी पाऊस पडतो. आणि महाराज चांगला पाऊस झाला, जमीन वापशावरती सुद्धा आली, पण तरी सुद्धा त्या जमिनीमधून धान्य उगवायला तयार नव्हतं. जमीन तयार झाली होती, सगळी वापशावरती आली होती, धान्य उगवायला तयार झाली होती, पण तरी सुद्धा धान्य का उगवायला तयार नाही? जमीन मशागत चांगली केलेली, बरं घरात बी बियाणं सुद्धा आणून ठेवलेलं आहे. बीजे कनिंगेशी भरली. नाथ महाराज म्हणतात, कनिंगा घरात बी बियाणं आणून ठेवलेले. पूर्वीच्या काळामधल्या कनिंगामध्ये धनधान्य असायचं, कनिंगा, बरोबर. आता त्या कनिंगा राहिले नाहीत. आता त्या तुमच्याकडे कनिंगाच म्हणतात ना, धान्य साठवायचं काय म्हणतात त्याला पूर्वीच्या काळामध्ये. आता तुम्ही बी जरा वयोवृद्ध बदलले, आता पोरायच्या संगतीत येऊन विसरून गेले काय म्हणते तर. बरं, कनिंग आमच्या भागात कनिंग म्हणते, तुमच्या इकडे कुडी हा बरं ठीक आहे, असू दे, आता काय असेल ते असेल. धान्य साठवायचं ठिकाण म्हटले, कारण नाथ महाराजांनी वापरला शब्द बरं का, बीजे कनिंगेशी भरली. कनिंगाच्या कनिंगा बीज भरलेले म्हटले घरामध्ये. जमीन तयार आहे, वापशावरती आलेली आहे, पण तरी सुद्धा धान्य उगवायला तयार नाही. म्हटले का हो? का बी नाही का घरामध्ये आणून ठेवलंय? जमीन तयार आहे, पाऊस पडलाय, चांगली वापशावरती आली, पण तरी सुद्धा जमिनीतून धान्य का उगवत नाही? येते का लक्षात कोणाच्या? टेलरने उत्तर दिलं बघा, पेरावं लागल ना, पेरणारा असला तरच जमिनीतून धान्य उगवल ना. पेरलंच नाही धान्य, एक म्हटला नाही या वर्षी टाकून दिलं तरी आपल्याला 20 क्विंटलचा उतार नक्की सोयाबीनला येणार आहे. म्हटले कुठं आहे? म्हटले पेरलीच नाही अजून सोयाबीन. आणि न पेरता सोयाबीनचा उतार काय म्हटले ठेवलाय का म्हटले आपल्या कोणी? नाही बाबा, बीजे कनिंगशी भरली, पण ज्ञात्याने पेरणी नाही केली तो पिकाशी बोले पोचट.
पेरणीच केली नाही, उगं पिकाच्या गप्पा हाणायला लागला मोठमोठ्याने की आमकं होईल आणि तमकं होईल ना, असं होईल आणि तसं होईल. नाथ महाराज म्हटले, अरे भाल्या, अगोदर पेरणी करायला मग पिकाच्या गप्पा मारा. मला सांगायचं काय, जमीन आणि बियाणं याच्यामध्ये पेरणाराची गरज आहे बरं का मंडळी. गुरुची काय गरज याच्याकरता सांगतोय मी, पेरणाराची गरज आहे. पेरणारा असल्याशिवाय जमीन धान्य देऊ शकत नाही. उदाहरण दुसरं दिलंय, नावेमध्ये तुम्ही बसलात, नाव आहे नाव, होडी, त्या नावेत तुम्ही बसलात, नाव तुम्हाला पलीकडे नेण्याकरता तयार आहे, पण त्या नावेच्या आणि तुमच्यामध्ये कोणाची गरज आहे? नावाडीची. हा, नावाड्याची गरज. नावाडी असल्याशिवाय ती नाव पलीकडच्या काठाला जाऊ शकत नाही. नावाडी असल्याशिवाय नावेच आणि तुमच्या आमच्यामध्ये नावाड्याची गरज आहे. बियाणं आणि जमिनीमध्ये पेरणाराची गरज आहे. तिसरं उदाहरण दिलं, वस्तू जवळ आहे, आपल्या पायाच्या जवळ आहे. नाथ महाराज म्हणतात वस्तू जवळ आहे, एकदम हेटूनच आहे. डोळे सुद्धा चांगले आहेत म्हटले आपले, चष्मा नाही, काही नाही, काही नाही, चांगलं दिसतंय आपल्याला. पण जवळची वस्तू आपल्याला दिसत नाही. काय कारण आहे? पायाजवळ आहे वस्तू, डोळे सुद्धा चांगले आहेत आपले म्हटले, एकदम चांगलं दिसतंय आपल्या डोळ्याला, काय नाही अडचण, मोतीबिंदू नाही, काय नाही म्हटले, चष्मा नाही, नंबर नाही, काय नाही, सगळं चांगलं आहे. पण जवळची वस्तू का दिसत नाही? अहो अंधार म्हणा ना, अंधार असल्यावर दिसेल का जवळची वस्तू तुम्हाला? पायाच्या जवळची वस्तू आहे, पण ती जवळची वस्तू अंधार असला तर दिसणार नाही. मग जवळची वस्तू दिसण्याकरता प्रकाशाची गरज आहे. प्रकाश असला तर ती वस्तू दिसेल. नाथ महाराज सांगतात, डोळा देखनाची आहे, पण त्याशी सूर्य नसता साह्य, सिद्ध पदार्थ देखून राहे. नाथ महाराज म्हणतात, जवळची वस्तू दिसणार नाही, त्याला प्रकाशाची गरज आहे. नाव तुम्हाला न्यायला पलीकडे तयार आहे, नावडी असल्याशिवाय तुम्ही पलीकडे जाऊ शकत नाही. जमीन उगवायला तयार आहे, पेरणी केल्याशिवाय जमीन पीक देऊ शकत नाही. तसं मंडळी तुम्ही उतरून जायला तयार आहात आपण, आणि देव आपला उद्धार करायला तयार आहे. पण त्या दोघांच्या मध्ये कोणाची गरज आहे? गुरुची गरज आहे. सद्गुरु वाचोनी सापडेनास. गरजेचं आहे. आणि म्हणून त्या साधूच्या कृपेने तुम्ही आम्ही उद्धरून जाऊ शकतो. निळोबाऱ्या सांगतात, त्यांचे चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. अभंगाच्या 2 चरणापर्यंत आपण आलेलो. माझा वेळ संपलाय, 12:45 वाजलाय. मला वाटतंय बरोबर वेळेच्या अगोदर सुरू झालं होतं, 11च्या अगोदर नाही का ते. थोडंसं वेळेची मर्यादा आहे, पावसा पाण्याचे दिवस आहे. भंडाऱ्याचं भव्य आयोजन केलेलं आपल्या सगळ्या गावकरी मंडळीने, या सगळ्या मंडळीला तो प्रसाद मिळाला पाहिजे म्हणून थोडंसं वेळेच्या बंधनामध्ये एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि राहिलेल्या 2 चरणाचा सरळ भाव सांगून शेवीला पूर्ण विराम देऊ. बोला सगळेजण, विठोबार कुमाई, पार कुमाय, तोबार कुमाई, पार कुमाय, तोबार कुमाई. बोला बोला सगळे बोला, तोबार कुमाई, पार कुमाय, तोबार कुमाई, कुमाय, तोबार कुमाई, पार कुमाय, तोबार कुमाई, पार तोबार कुमाई, देवी तोबार कुमाई, देवी तोबार कुमाई, देवी तोबार कुमाई, देवी तोबार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अशा साधूची जी लक्षणं आहेत निळोबाराय सांगतात, त्यांच्या चरणी तुम्ही लीन व्हा, आपला उद्धार करून घ्या. अजून काय लक्षण आहे? 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, मावळले काम क्रोध वृत्ती सन्निध हरीच्या, की ज्या साधूच्या अंतःकरणामधले काम क्रोधाधिक विकार संपुष्ट झालेले, नष्ट झालेले, अशा संतांच्या चरणावरती तुम्ही नक्कीच लीन व्हा. जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात करा आणि उद्धार करून घ्या, की ज्यांनी आपल्या जीवनामधले काम क्रोधाधिक विकार जिंकलेले आहेत. वास्तविक पाहता काम क्रोधाधिक विकार जिंकणं अत्यंत कठीण आहे, फार दुर्धर आहे. शास्त्रकार म्हणतात की हे विकार चांगल्या भल्या भल्या माणसाला जिंकता आले नाही, काम क्रोधाधिक.
पुराणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 60,000 वर्षाची तपश्चर्या होती विश्वामित्राची. किती? 60,000 वर्ष. पण त्या विश्वामित्राला क्रोध नाही जिंकता आला, नाही जिंकता आला. वशिष्ठाची 100 मुलं मारून टाकली. कोणी? विश्वामित्राने. नाही क्रोधावरती त्यांना विजय मिळवता आला. एवढा तो विकार भयानक. 1,00,000 वर्षाची तपश्चर्या होती. कोणाची? पाराशर्य नावाच्या ऋषीची. पण त्या साधूला काम नावाचा विकार नाही जिंकता आला. नदीमध्ये, ओढीमध्ये त्या मत्स्यगंधेला पाहिला आणि काम विकार जागृत झाला, नाही जिंकता आला. पण मंडळी, या जगामध्ये हे काम क्रोधाधिक विकार त्याच महात्म्याने जिंकले की ज्यांनी आपल्या विकारावरती विजय प्राप्त केलेला आहे. तुकोबारायाच्या जीवनामध्ये जर आपण थोडा दृष्टिक्षेप टाकला, थांबायचंय मला. तुकोबारायाने हे सगळे विकार जिंकले. म्हणून तर निळोबारायासारखा महात्मा, खरं तर निळोबाराय ब्राह्मण आहेत, उच्च कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. निळोबाराय श्रेष्ठ आहे, कारण आपण ब्राह्मणा वंदे, आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत ब्राह्मण देव. पण निळोबाराय ब्राह्मण असून सुद्धा ते निळोबाराय आपल्या तुकोबारायासारख्या महात्म्याला शरण येतात, नमस्कार करतात, शिष्यत्व पत्करतात. त्याचं कारण काय? की तुकोबारायासारखा महात्मा, की ज्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये सगळ्या विकारावरती विजय प्राप्त केला. काम क्रोधाधिक. आता त्याचे उदाहरण जर पाहायचे ठरले तर महाराज, काम नावाचा विकार गावातल्या काही तुकोबाराय कुत्सित लोकांनी तुकोबारायला नष्ट करण्यासाठी, कलंकित करण्यासाठी एका गावातल्या वेशीला पाठवलं भंडारा डोंगरावरती. जा तुकोबारायचं जरा जीवन नष्टदुष्ट करून टाक. ती वेश्या गेली. पण जेव्हा तुकोबारायने त्या वेश्येकडे पाहिलं मंडळी आणि नमस्कार तुकोबारायने केला आणि सांगितलं, हे माय, आम्ही विष्णुदास तैसे नव जाई होतो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव. त्या स्त्रीला महाराज परत पाठवून दिलं. तुकोबारायने काम जिंकला. एकांतामध्ये त्या निर्जन वनामध्ये समोर अत्यंत सुंदर स्त्री असताना सुद्धा तिचा स्वीकार केला नाही. याचा अर्थ माझ्या तुकोबारायने कामावरती विजय प्राप्त केला. क्रोधावरती सुद्धा तुकोबारायने विजय प्राप्त केला. काय गुन्हा होता? मंबाजीवा सारख्या माणसाने तुकोबारायला काट्याच्या काठीने मारावं. काट्याच्या काठीने बदडूस्तोर जबरदस्त मारलं. काही गुन्हा नव्हता तुकोबारायचा. पण गुन्हा नसताना मंबाजीवांनी तुकोबारायला एवढं मारलं, वाईट वाटलं नाही तुकोबारायला. कीर्तनाला उभे टाकले तुकोबाराय आणि कीर्तन सुरू झालं. पण कीर्तनामध्ये मुख्य श्रोता मंबाजीबा होते. दररोजच्या कीर्तनामध्ये तुकोबारायच्या मंबाजीबा समोर येऊन बसायचे. तुकोबारायने पाहिलं, अरे आपलं कीर्तन सुरू झालंय, आपल्या अगोदर मंबाजी येऊन बसत असायचं आपल्या कीर्तनामध्ये. पण आज काय झालंय की आज मंबाजीबा दिसत नाहीत आपल्या समोर. तुकोबारायला आठवलं, अरे नाही नाही बरोबर आहे म्हटले, आज त्यांनी दुपारी मला मारलंय ना, बदलूस्तोर त्यांनी मला खूप मारले काट्याच्या काठीने, आणि म्हणून आज माझ्या कीर्तनाला येण्याकरता लाजत असतील. म्हणून तुकोबारायने कीर्तन थांबवलं मंडळी. आणि तुकोबाराय मंबाजीवाच्या घरी गेल्याने आवाज देऊ लागले, हो मंबाजीवा, मंबाजीवा कुठे आहेत तुम्ही? मंबाजीवानी तुकोबारायचा आवाज ऐकला आणि घाबरले. बापरे, नक्की दुपारचा कडता काढण्यासाठी तुकोबाराय मला माणसं घेऊन मारायला आले पाहिजेत. म्हणून थोडस लपण्याचा प्रयत्न करू लागले. पण तुकोबारायने पाहिलं, हो लपू नका म्हटले, मी तुम्हाला कीर्तनाला नेण्याकरता आलोय. काय झालं तुम्हाला? का झोपलात तुम्ही? काही दुखायलं का? दुपारी तुम्ही मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील तर दाबून देऊ का? मंडळी, ज्या माणसाने तुकोबारायला काट्याच्या काठीने एवढं मारलं पण तरी सुद्धा त्याचा क्रोध इतकिंचितही तुकोबारायवरती जाणवला नाही. मंबाजीवानी हे शब्द ऐकले, साष्टांग प्रणिपात घातला आणि सांगितलं, बाबा खरंच तुकोबारायसारखा महात्मा की त्यांनी क्रोधावरती सुद्धा विजय मिळवला, कामावरती सुद्धा, लोभावरती सुद्धा. छत्रपती शिवाजी राजांनी नजराणा पाठवला तुकोबारायला की आपल्या राज्यामधला एक महात्मा तुकोबा देहूमध्ये, पण परिस्थिती हलकीची, राजांना दया आली म्हणून राजांनी नजराणा पाठवला. पण हात जोडले तुकोबारायने, राजे आम्हाला नजराण्याची गरज नाहीये, बस आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये चांगले आहेत, याची गरज खरं तर तुम्हाला राज्य चालवण्याकरता. म्हणून ते सगळा नजराणा तुकोबारायने परत पाठवून दिला. नाहीतर महाराज, आजकालचे महाराज असते आमच्यासारखे, पाठवता आला असतं का नजराणा? अहो महाराज म्हटले असते, अजून काय असलं तर त्या घरी आणून टाकून. ही परिस्थिती. मला सांगायचं काय, तुकोबारायने सगळ्या विकारावरती विजय मिळवला. म्हणून तर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जगद्गुरु तुकाराम महाराज की तुकोबारायला शरण आले. आणि म्हणून तू निळोबाराय सांगतात, बाबा असे जे संत आहेत, असे जे गुरु आहेत ना, यांनी आपल्या जीवनामध्ये विकाराला जिंकले, त्यांच्या चरणी लीन व्हा. मग लीन जर झालो तर फायदा काय होईल? निळोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तो फायदा सांगतात की बाबा अशा संतांच्या चरणी जर आपण लीन झालो तर आपल्या जीवनात एक आपलं पाप नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये पुण्य आपल्याला प्राप्त होईल. शेवटच्या चरणात निळमणे त्यांच्या रामे, निळमणे त्यांच्या रामे, निळमणे त्यांच्या नावे, निळमणे त्यांच्या नावे, निळमणे त्यांच्या रामे, ओ निळमणे त्यांच्या रामे, निळमणे त्यांच्या नावे, निळमणे त्यांच्या नावे. पापे धर्म नासती, पापे अधर्म नासती, त्यांच्या पायी लीन व्हावे, त्यांच्या पायी लीन व्हावे. आपे अधर्म नासती, आपे अधर्म नासती, त्यांचे चरणी लीन व्हावे, त्यांचे चरणी लीन व्हावे. उतरावे कृपेने, ओ उतरावे, उतरावे, हे उतरावे, हे उतरावे, ए उतरावे, 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 ए उतरावे, 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 कृपेने, 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 उतरावे, कृपेने, हॅलो. निळोबाराय सांगतात की बस
अशा साधूच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं आणि आपल्या जीवनातलं सगळं पाप नष्ट होतं. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. आणि म्हणून आपण आपलं जीवन सर्वस्व अशा महात्म्याच्या, अशा साधूच्या चरणावरती समर्पित केलं पाहिजे की जे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्यासाठी आणि या संपूर्ण समाजासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे महान संत श्री स्वामी 1008 जीवनदाजी बाबा आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये घराचा, परिवाराचा, कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. केवळ आणि केवळ समाज आणि सामान्य हे सगळा परिवार हे माझ्यासाठी भगवंत आहे आणि सर्वस्व या समाजाला म्हणून तळागाळातल्या सगळ्या जाती धर्माला एकत्रित करून बाबांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच अशा संतांसाठी भगवान परमात्म्याकडे आपण प्रार्थना केलीच पाहिजे. कारण गरज आहे, आज काळाला, समाजाला गरज आहे. कारण जी उद्धारक मंडळी आहेत की ज्यांची समाजाला गरज आहे त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना भगवंताकडे आपण केली पाहिजे. म्हणून बाबासाठी आपण सगळ्या परिसरातल्या लोकांनी, सगळ्यांनी, आणि त्यातीलच निळा ग्रामस्थ मंडळीचं नितांत प्रेम आहे बाबांवरती. तर वेळोवेळी बाबा आपल्या कुठल्याही कार्यामध्ये न बोलवता, न मान पान घेता, बाबाचा असा स्वभाव आहे बरं का दादा, असा स्वभाव आहे की कसलाही लहान मोठा कुठलाही कार्यक्रम असला, निमंत्रण दिलं, बाबा कसल्याही परिस्थितीत असू द्या. आता काही दिवसापूर्वी तब्येत बिघडलेली होती एवढी जबरदस्त, उठता बसता सुद्धा येत नव्हतं, पण तरी सुद्धा बाबांनी एकही कार्यक्रम सोडला नाही. हे बाबाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा महात्म्यांना उदंड आयुष्य आणि त्यांना खूप चांगलं आरोग्य लाभावं याच्याकरता आपण सगळ्या निळा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं हा एक कीर्तन महोत्सव, भजन, परमात्म्याचं नामस्मरण आणि भव्य अन्नदान महाप्रसादाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने माझ्याकडे सोपवलेली होती. आणि भगवान भोलेनाथाच्या चरणाच्या समोर बाबांच्याच कृपेने तुमच्या समोर बोलण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माझा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. फक्त एक विनंती आहे, बाबा तर आता धोक्याच्या बाहेर आलेलेच आहेत, बाबांची तब्येत आता चांगली आहे, पण तरीसुद्धा पुढचं आयुष्य समाजासाठी आणि तुमच्या आमच्या उद्धाराकरता बाबांना भरपूर मिळावं याच्याकरता एक तुमच्या आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? बाबांना पैशाची गरज नाही, तुमच्या कुठल्याही गोष्टीची बाबांना गरज नाही, बाबांना सर्व व्यवस्थित आहे, पण फक्त एका गोष्टीची गरज आहे आणि ती तुमच्या आमच्या प्रार्थनेची भगवान परमात्म्याला. आणि ती प्रार्थना म्हणजे नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायची. आणि जे काही आपल्याला पुण्य मिळणार आहे त्या साधनेच्या माध्यमातून परमात्म्याच्या भक्तीचं पुण्य, बास ते पुण्य सगळं बाबांच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी आपण परमात्म्याला प्रार्थना करायची. म्हणून आपला जो काही मंत्र असेल, जो काही जप असेल, तुम्ही जो कोणता मंत्र जपत असाल, तसं काहीच नाही हाच आमकाच मंत्र तुम्ही जपला पाहिजे तसं काही नाही. बाबाच्या आयुर आरोग्यासाठी तुम्ही जो मंत्र जपताय, कोणी रामकृष्णारी जपत असेल तर त्या रामकृष्णारी जपाचा मंत्राचा जप करा आणि तो केलेला जप सर्व बाबांच्या सेवेसाठी समर्पित करा, त्याचं पुण्य बाबाला लागणार. तुम्ही ओम नमः शिवायचं जप करत असाल, आग्रह नाही, तुम्ही जो जप करत असाल तो जप मन अंतकरणपूर्वक करा आणि तो केलेला जप सगळा बाबांसाठी समर्पित करा. नक्कीच आपल्या सगळ्याच्या पुण्याईने, आपल्या सगळ्याच्या पुण्याईने पुन्हा सुखरू बाबा आपल्या सगळ्यांसमोर येणारच आहेत, याच्यात शाश्वती नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या माध्यमातून आपण एकदा मंत्र जप करूयात रामकृष्ण हरी नामाचा, आणि ते सगळं सत्पुण्याच्या सेवेचं, महाप्रसादाचं सगळं पुण्य बाबांच्या आयुर आरोग्यासाठी आपण देऊया. तसं तर भागवतामध्ये, रामायणामध्ये वेगवेगळे मंत्र आलेले आहेत, परंतु त्यातील त्यात एक सिद्ध मंत्र आहे की ज्या मंत्राचं लागलीच तात्काळ तो सिद्ध होतो, त्याचं पुण्य मिळतं, त्याचं पुण्य प्राप्त होतं. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेव. सिद्ध मंत्र आहे बरं का. सगळ्या मंत्रामध्ये हा लवकर फलप्राप्ती करून देणारा मंत्र आहे, लवकर. आणि म्हणून सगळ्यांनी आपण ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा मस्तपैकी हाताने टाळी आणि अंतकरणपूर्वक त्याचा आपण सगळ्यांनी मिळून जप करायचा आहे.
आणि ते सगळं सत्पुण्य आता तर आहेच, पण एरवी सुद्धा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा या मंत्राचा जप करा आणि ते सत्पुण्य बाबांच्या चरणी समर्पित करा. आणि त्या मंत्राचा जप आपण सगळेजण मिळून करूयात. सगळ्यांनी मस्त आवाजामध्ये आणि हाताने टाळी वाजून बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते एक साथ टाळी वाजवा सगळे बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो बोला सगळे बोला. वासुदेवाय. ओम नमो भगवते 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 वासुदेवाय. ओय. ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. वा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 मंत्र जाप करा आणि ते पुण्य बाबांच्या चरणी समर्पित करा. झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. आज उपस्थित सर्व आमचे आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गायक वादक मित्रमंडळी, खूप सुंदर आणि गोड अशी साथ संगत या ठिकाणी लावली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. साहेबांचं आगमन, आदरणीय आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर मगवशी साहेब सांगितलं बरं का, बाबा हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता तयार नव्हते, परंतु तुम्ही खूप आग्रह केला बाबांना आणि स्वतः तुमच्या संकल्पनेतून बाबांना आग्रह खातर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना संपर्क करून बाबांना ताबडतोब ट्रीटमेंट देण्यासाठी आदरणीय साहेबांनी खूप प्रयत्न केले. साहेबासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खरं तर असं व्यक्तिमत्व आपल्या परिसराला लाभले साहेबांच्या रूपानं, की महाराजांवरती, साधू संतांवरती, सामान्य दीन दुबळ्या गरीब जनतेवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय आपल्या परिसराचं लाडकं व्यक्तिमत्व आपले लाडके आमदार साहेब आहेत बरं का. म्हणून खरंच साहेब तुम्ही खूप चांगलं कार्य या ठिकाणी करत आहात. असंच आम्हा वारकऱ्यांवरती तुमचं सदोदित प्रेम राहावं, कारण कुठलीही वारकऱ्यांवरती अडचण आली तर साहेब वेळोवेळी धावून येतात. त्यांचं नाव लौकिक आहे आपल्या परिसरामध्ये, कुठलीही अडचण असू द्या, कोणती अडचण असू द्या. आणि म्हणून हे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या परिसराला लाभलेलं आहे. पण साहेब तुमच्या हातून असं चांगलं योगदान सेवा या परिसराची घडत राहू आणि साधू संतांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावरती आहेच, यात शाश्वतीच नाही आहे. साधू संतांचा आशीर्वाद आहे. साधूच्या आशीर्वादाने काय होतं मग मी सांगून गेलो महाराज. काय होतं, साधूचा आशीर्वाद असला ना भारताचा पंतप्रधान सुद्धा होता येतं बरं का, साधूचा आशीर्वाद असल्यावर. आपले साहेब खरंच त्यांची खूप मोठी श्रद्धा आहे. म्हणून साहेबांना खूप 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 धन्यवाद आहेत. आपण आलात वेळात वेळ काढून आणि निळा ग्रामस्थ मंडळीला आपण या ठिकाणी खूप सुंदर अशा पद्धतीचे योगदान दिलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि त्यांच्याबरोबर आली त्यांची सर्व सहकारी मित्रमंडळी साहेबांबरोबर आली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी थांबतो. बोलता बोलता काही चुकीचा शब्द गेला असेल तो बुद्धीचा दोष म्हणा.
बरोबर असेल ते आमच्या सर्व गुरुजनांचं आहे, बरोबर असेल ते ग्रहण करा, चुकीचं असेल ते मला परत करा. या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. देवा आता करी सरती वचने, तुझ्या कृपादाने बोलिलो ते, तुझे देणे देवा समर्पुनी पायी झालो तराई पांडुरंगा. रंकावनी रंक दासमी दासांचे सामर्थ्य मज कैसे बोलावया, बोलावया पुरे माझी वाचा काय, तुका मनी पायी टाव द्यावा. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उतरे, थोडं बसा बसा बस विचारिला अधिकार व्यापुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भयंकरा, ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद महाराज. या निळा ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव तुम्हा आम्हा सर्वांचे सद्गुरू श्री महंत 1008 जिवंताजी बाबा यांच्या शरीर प्रकृती स्वास्थ्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी ही सामुदायिक प्रार्थना आणि महाराजांनी सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांचे पटशिष्य संतश्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनदास महाराजांच्या जीवनचरित्रावर त्यांनी अतिशय चांगला प्रकाश पाडला आणि ही कीर्तन सेवा महाराजांनी पार पडली. सर्व गावकरी मंडळींच्या वतीनं महाराजांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच महाराजांना साथसंगत करणारे गुणीजन मृदंगाचार्य, गुणीजन गायक मंडळी आणि तुम्ही आम्हीच नाही, महाराष्ट्रातच नाही तर झाशीपर्यंत सुद्धा महाराजांच्या या निरामय प्रकृतीसाठी सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन होत आहे आणि या सर्व सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवानं सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांची ती प्रार्थना ऐकली आणि ती प्रार्थना ऐकून महाराजांच्या तब्येतीमध्ये अतिशय चांगली सुधारणा होते आणि लवकरच हे सर्व जे मंदिराचे याचे कार्य असतील, त्या महंत श्री जमनादाजी बाबाजी असतील, जीवनदाजी बाबाजी असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महाराज हा आध्यात्मिक प्रवास या आपल्या भागाचा सुरू असतो. आणि आज विशेषत्वानं जेव्हा सर्व भाविक भक्त मंडळींनी तर महाराजांना बाबाजींना आग्रह केलाच, परंतु बाबाजी बोलून गेले की त्यांना या शरीर स्वास्थ्याचं देणं घेणं नसतं. साधू महात्म्यांना ते कुठेही उपचार घ्यायला तयार नव्हते. सर्व भाविक भक्तांनी केली, परंतु विशेषत्वानं एक नावं घ्यावं लागल. तुम्हा आम्हा सर्वांचे लोकप्रिय सन्माननीय आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी पुढाकार घेऊन बाबाजींना आग्रह करून खास करून मुंबईमध्ये नेऊन त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार सुरू केले आणि अतिशय बाबांजीची तब्येत सुद्धा आता सुधारणा होते आहे. म्हणून संपूर्ण गावकरी मंडळींच्या वतीनं महाराजांना मी अशी विनंती करतो की साहेबांचा यथोचित सन्मान करावा. या साहेब एक मिनिट. साधूची संगती लागते आणि ती साधूची संगती तुमच्या सर्वांच्या या अतिक परिश्रमातून सामुदायिक प्रार्थनेतून बाबाजींच्या प्रकृतीमध्ये अतिशय चांगली सुधारणा होते आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व भाविक भक्त मंडळी, पाहुणे मंडळी यांना आग्रहाची विनंती आहे, कृपया आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. या ठिकाणी आरती होईल, आरती होईल सामुदायिक. पडले गेले आता उठायचे तुका मने भोग दिला निवारिला, आता उडावे से म्हणायचं नाही नारा देव तुका. हा बोलिलेले करू येडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा राज महाराज नारिला अधिकार मिळा, करा क्षमा पराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया करा क्षमा पराज महाराज ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उदायसे म्हणाये तनाय, हा पुरवली से के नाही थल सापडले तुका म्हणे भोग गेला निवारे आला, आता उठायसे म्हणाये तनाय. प्रेम
रस प्रेमारती गोविंदाची ओवाळ धन्य धन्य ते लोचना नित्य कत्यावल बाळा प्रौढाने मुद्रा ओवाळीता परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य कत्यावल म्हणे की देवा तिथे कोणी राहिलो तसे धन्य धन्य ते लोचना आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत माना माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगे गीता नदी कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा केवळ तेजा शेवटी साधू संत हा प्रगट गोय बोले विश्वब्रह्माचे केले केवळ तेजा शेवटी साधू संत मने दिला माझा आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सदानंद पाये दाखवा आरती तुकारामा रागरात पाशान तारिले कैसे तुकोवाने आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा दत्तानमूर्ती पाय दाखवा आरती तुकारामा तुकया तुलनेशे ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा दत्तानमूर्ती पाय दाखवा आरती तुकारामा काली लोटांगण वतीने चरणा डोळा